लागणार, त्याचा करील बेचिराग संसार, ऐका दाखल. निवांत झोपलास. काळवाडीच्या पोलीस पाटला, तू निवांत झोपलायस. अरे तुझ्या उषा पैताशी दोन्ही यमराज उभे असताना तू निवांत झोपलायस. झोप. पिरा, अरे खून दरोडा ज्याचं उभं आयुष्य गेले, काळाचं पांढरं झालं ते उगाच नव. बघ बघ असा सपायला वार करतो का सरपंच खुश होऊन आपल्या डोक्याला बक्षिसाचा मुंडास बांधलं पाहिजे. अरे मग त्याला वेळ कशाला? पिरा, असं कर, तो राहा पायथ्याला आणि मी राहतो उशाशाला. धावा धावा धावा. मेलो मेलो. बायजा आहे की नाही घरात? बायजा, कुणीतरी अज्ञात इस्मानं माझा या सोनेरी सूर्यानं घात केलाय. बायजा, घात केलाय. अरे परमेश्वरा, कोण होता तो नराधम? तुम्ही पाहिलं का त्यांनी? कोण होता तो? काळ कोण होता तो राक्षस? नाही, तो नजरेत सुद्धा आला नाही बायजा. परंतु बायजा, आपला मुलगा दीपक याला लहानचा मोठा कर, त्याचा सांभाळ कर आणि या खुनाचा सूड घे बायजा. सूड घे बायजा. सूड. पिरा पिरा, अरे कोणी रे खून केला असावा त्याचा? काय का घाबरलास का? काय काय करण्याचे झाले? पिरा, अरे कोणाच ठाऊक कोणी खून केला असावा पाटलाचा? काय माहित? ठीक, आपण असंच पाटलाकडे जायचं आणि आपलं बक्षीस मागून घ्यायचं. होय, वेळ कशाला? जय कोट मल्हार. जय कोट मल्हार. सरपंच, पुन्हा गडी गुंडवाडीचा सरपंच झालो. देशमुखाचा चेंदा मेंदा केला. असा डाव नवाशी गुंडी केली की विरोधीच्या चारी मुंड्यात छेद. सरपंच व्हायला डोकं लागतं, अक्कल लागते, हिंमत लागते. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर धार धरली त्याला जरी मातीत गाडलं नाही तर राणूजी सरपंच हे नाव जगाला सांगणार नाही. कुणाला गोड बोलून, कुणाला पैसे देऊन या राणूजी सरपंचानं सर्व पॅनेल आपलासा करून घेतला. झालं झालं, माझं 5 वर्षाचं काम झालं. आता मला कशाची भीती आहे? यापुढं काळा पैसा खिशात आणि खिशातला पैसा पुन्हा तमाशात. वा वा की राणूजी, आपल्या बापाचं नाव कमवलं. जय कोट मल्हार. रात होय, गेल्या कामाचं काय झालं? अहो काम फत्य. काय म्हणतोस? होय, ठीक, मला माहित होतं की तुम्ही जातीवंत रामोश आहे. काम केल्या बेगार तुम्ही परत यायचं नाही म्हणून. सरपंच, अहो जात रामोशाची आहे नव आमची. आमचं बक्षीस. जरा हळू बोला. अरे भीतीला बी कान असतात नव. हे घ्या तुमचं बक्षीस. हॅलो, पण हिऱ्या पिऱ्या ध्यान धरा, ही जर गोष्ट ह्या कानाची त्या काना जर कळाली तर गाठ या राणूजी सरपंचाशी आहे. अरे असं काही खून या राणूजी सरपंचा हसत हसत पान संग गिळल्यात. होय सरपंच, पण एक करा, अहो या केस मधनं आमची लवकर सुटका करा. गावात उजा मात्यानं बायका पोरात आम्हाला वागता येईल. ठीक आहे, जरूर तुमच्यासाठी प्रयत्न करीन, परंतु तुम्ही असंच ज्योतिबाच्या डोंगराला थांबा माझ्या इशाऱ्याची वाट बघत. ठीक, मग निघू आम्ही. सांगतो आम्ही. जय कोट मल्हार.
ठीक पालत ही या राणूजी सरपंचानं पाळलेले कुत्री घासासाठी पुढे येतात आणि तुकडा घेऊन निघून जातात. सक्का भाऊ सक्का मेहुणा रंबाजी भोसले याचा खून तर मीच केलाय, परंतु या रामुशना बक्षिसेच्या पाठीमागे माझा एक डाव आहे, माझी एक गुंडी आहे. कारण इथून पुढच्या प्रत्येक कारस्थानात मला यांचीच मदत घ्यावी लागणार आहे. सक्का मेहुणा रंबाजी भोसल्याचा खून तरी मी काय केला? त्याच्या गावची यात्रा होती. आम्ही मेहुणे मिळून तमाशाला गेलो होतो. एका नाचण्यांना पैसे दिले आणि थोडीशी अंगावर ओढली. या किरकोळ कारणावरून त्यानं माझ्याशी भांडण केलं, अपमान केला त्या नाचणाऱ्याने समोर. तो अपमान मला सहन झाला नाही. त्याचा बदला मी अशा स्वरूपात घेतलाय. रंभाजी, अरे सक्का मेहुणा होतास तू. उघड्या डोळ्यानं पहा आता त्या नाचेला जास्त कोण पैसे देत ते. डाव तर बरोबर टाकलाय, सण तर बरोबर साधलंय. त्याची सबंधी झाली की झालं आपलं काम. सबंधीला सुरुवात केली पाहिजे. अगं लक्ष्मी, लक्ष्मी आहेस का घरात? काय झालं? मला हाक मारली? होय लक्ष्मी, फार वाईट झालं ग. आ? काय झालं असं इथे की तुम्हाला रडायला? लक्ष्मी, लक्ष्मी फार वाईट झालं. अगं सरपंचाची शुभ पदवी मिळाली आणि अशुभ ऐकाय मिळाले ग. अशुभ ऐकायला मिळालं? आपण झालं तरी काय, कुणी मेल्यानं ऊसबीस तर जाळला नाही ना हो. तू चालला असता तरी बरं झालं असतं. उभा गाव पेटला असतं तरी पाठीमागं फिरून सुद्धा या राणूजीने पाहिलं नसतं. पण फार फार वाईट झालं. असं आडवाळणानं बोलू नका. काय झालं असेल ते पटकन सांगा बघू. लक्ष्मी, पायजकाच्या नवऱ्याचा कुणीतरी का अज्ञात इस्मानं खून केला. काय? बायजाकाच्या नवऱ्याचा खून? अरे देवा, काय भयंकर ऐकलं हे मी. बिचाऱ्यानं कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून त्याचा कोणीतरी खून केला. एकुलते एक लेकरू, त्याला घेऊन कसे दिवस काढायचे तिनं आता. धनी, ही येळ रडत बसायची नाही. तुम्ही आताच्या आता तालुक्याला जाऊन पोलिसात वर्दी द्या आणि तसंच येता येता बायजाकाच्या गावाला जाऊन तिला तुमच्या संग आपल्या घरी घेऊन या. नाहीतरी आपल्याशिवाय आता तिला कुणाचा आधार आहे? होय होय, तुम्ही म्हणताय तेच खरंय. असा जातो, जाता जाता पोलिसात खबर देतो आणि येताना माझ्या बायजाकाला देखील येतो. पण बायजा अक्काला घेतल्याशिवाय परत येऊ नका. होय होय, पण जोपर्यंत मी कालवरसर माघार येत नाही तोपर्यंत शेतीने वाडा याच्यावर जरा ध्यान ठेवा. आलोच मी याला मुर्दा गाडला त्याचा. काय म्हणला? तुम्हाला नाही म्हणले मी, तुम्ही का थांबला? मग चालू तुमचं. बिचारा बायजा अक्कानं कुणाचं वाईट केलं होतं. तिचं सुख कुणाला बघवलं नाही. बिचारीच्या नवऱ्याचा खून केला. एकुलतं एक लेकरू, दोघं बी बिचारे माई लेकरं वनवाशी झाले. धनी गेल्यात बायजा अक्कासने आणायला. ते येईपर्यंत आपण मळ्यात एक चक्कर टाकली पाहिजे. परमेश्वरा, देवा, काय माझ्या धन्यानं कोणाचं वाईट केलं होतं? काय पाहिजे होतं त्या खुण्याला? कशा करता धन्यांचा खून झाला? काय पाहिजे होतं? पैसे, धन, दौलत? अरे चोरा, तुला जर ही इस्टेट पाहिजे होती तर मला सांगायचं. मी सर्व तुझ्या ताब्यात दिलं असतं आणि धन्याला आणि माझ्या एकुलत्या एक कुलदीपकाला घेऊन कुठेही रानूमाळ निघून गेले असते. काय परमेश्वरानं माझ्या माड्यावर आकाशातून कुऱ्हाड मारली. काय करू मी? कुठे जाऊ? हा लहानसा माझा दीपक कधी मोठा होईल, कधी त्याच्या बाचा सूड घेईल. सगळ्या जगाला कळालं, पण नेमकी ही बातमी गुंडवाडीला कळली नाही का? वाघाच्या तडपेने धावणारा माझा भाऊ अजून माझ्या दुःखात सहभागी होण्याकरता कसा आला नाही? अक्का, अक्का, दादा, अक्का, दादा, बघ बघ तुझ्या बहिणीचं पांढरं फटफटीत झालेलं कपाळ भरल्या डोळ्यानं बघ. दादा, दादा, काय करू मी? दादा, काय करू? अक्का, अगं शांत हो. अगं किती रडशील तू? आता किती रडलीस तरी तुझा मेल नवरा पुन्हा परत येणार आहे का? अगं मेले कोट्यानं कोटे रडावं कोणासाठी? जरा शांत हो अक्का. दादा, कसं शांत हो? तू सांग, धनीने कुणाचा गुन्हा केला होता आणि कशा पायी त्यांचा खून झाला? कोणत्या नीचानं नराधमानं माझ्या नवऱ्याचा खून केला? दादा, दादा,
तूच मला सौभाग्य होते म्हणून या वाड्यात पाठवलं आणि कुंकू लावण्याऐवजी शनाचं बोट ओढून बसले मी तुझ्या पुढे. अक्का अक्का, तू किती रडलीस तरी तुझा मेल नवरा पुन्हा परत येणार नाही. अगं बेडी, गड्याचे ते नर पेता सर्व काही कळलं मला. तुझी गडगड दिसते, भरपूर श्रीमंती, शेतीवाडी आणि त्यात तुझा नागोरावर एकटा गडी पाहून कालवाडीच्या भाऊबंदाने बरोबर डाव टाकला आणि त्यात तुझ्या नवऱ्याचा खून केला. दादा, धनी मरताना शेवट मला म्हणाले, बाईजा माझ्या खुनाचा सूड घे, बाईजा माझ्या खुनाचा सूड घे. दादा, कशी घेऊ रे माझ्या त्यांचा खुनाचा सूड? कधी माझा दीपक मोठा होईल? अक्का, अगं सोडाचं मला काय सांगावं लागतं का? तू माझी का परकी आहेस कुणी? अगं पाठची बन आहेस. तुझ्या नवऱ्याच्या खुणाच्या सोडाच्या बदल्यासाठी मी तिफरीनं पैसे बेरीन, वकिलांची फौज उभी करीन, परंतु तुझ्या नवऱ्याच्या खुणाचा बदला फाशीत घेईन. त्याच वेळी तुझ्या भावाच्या मनाला समाधान लागेल. पण अक्का, अगं धनासाठी, संपत्तीसाठी, इस्टेटीसाठी तुझ्या नवऱ्याचा कुणी एका अज्ञात खून केलाय. ज्यानं तुझ्या नवऱ्याचा खून केलाय, आज न उद्या तुझ्या पोरा. दादा, तुला नाही ना माझी एकुलते एक माझ्या कुलदीपकासाठी असं उद्गार पुन्हा काढू नकोस. धन जाऊ दे, दौलत जाऊ दे, शेती जाऊ दे, वाडा जाऊ दे, पण माझा वंश दीपक जिवंत राहू दे रे, असं वाटतं? जिवंत राहू दे. मग काही गोष्टी माझ्या ऐकशील? दादा, आतापर्यंत तुझ्या का शब्दाबाहेर वागले मी? अरे सांगून तरी बघ मला. ऐक, तुझा लहानगा दीपक सुखाचा राहावा, तुझ्याही जीविताला कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये म्हणून मी सांगतो ते ऐक. बघ, आजच्या आज ही कालवाडी सोड आणि चल की माझ्याबरोबर गुंडवाडीला. दादा, खरे रे तुझं. ज्याने या इस्टेटीपायी, या धनापायी धन्याचा खून करायला मागं पुढं पाहिलं नाही. भाऊ बंदकी ही महाभारतापासून नांदत आलेले. तू म्हणतोस तेच खरं दादा. तू म्हणतोस तर निघतेच मी तुझ्या बरोबर. ठीक, पण काय काय आहे तुझं? सोन्या नाण्यानं पैसे, पेट्या, दागिन्यानं पेट्या भरल्या, सोन्या नाण्यानं भरल्यात. आणखी काय पाहिजे रे तुला? ठीक, पण एक कर, जी तुम्हाला बराच वेळ अवकाश आहे. बाहेर गाडी सोडली, त्या गाडीत लाडूला बसवले. तुझा लहान का दीपक त्या लाडू जवळ दे. काही असणार नसणार संपूर्ण त्या गाडीत भर. अगं डबल बारी लोड करून टाकली की खांद्यावर मी. काळवाडीचं कुत्रे जरी जागा झालं तर त्याला मी आड केल्याशिवाय राहणार नाही. आता लवकर आणि चल आत्ताच्या आता गुंडवाडीला. ठीक आहे. रानोजीनं डाव टाकेला, बहीण गावाला घेऊन जाणार, बहिणीच्या इस्टेटीवर नागोबा टपला. आता दुराचारी भाऊ होता बहिणी. गरीबाई पाहून कसायानं डाव टाके. कोणी पाहिलं तर नाही ना? अहो सगळ्यांनी पाहिलं. तुमच्या गाडीचा आणि आमच्या गाडीचा अक्षय शेटन झाला. आमचं डिप्रेशन फुटलं, सगळं आईल गळायला लागलं. आई गाळायला आलं, मग खाल्ला डाबा धरू का? गंगाळा धर की एखादं. पण मी म्हणते, त्या सरपंचाच्या थापाला भावून कुठवर इथं शान शेणकूट काढायचं, कुठवर बायला का दावणीला अगं पडायचं. जरा धीरानं का दमानं का असं गरम दूध प्यायला जाशील ना वाढ भाजून घेशील. अगं आज ना उद्या सरपंच आपलं लग्न करूनच देणार आहे. एकदा का तुझं माझं लग्न झालं की तू राजा आणि मी राणी. नाही, मी राजा आणि तू राणी. राहू दे, नुसत्या थापाच मारतोय. एक दिवस बी तसा उगवना. आता का नाही गड्या, मला राहत नाही, लवकर उरका. लवकर उरका. आणि हे काय आपलं घरचं म्हणतीस का? काय म्हणतोस तू? काय म्हणतीस तू? अरे लग्नाचं म्हणते मी. लग्नात होय, मला वाटलं आपलं ते ढाकळांग माछा. काय सांगू लावलं
लाडू तुला हा. अरे रातभर मला झोपच लागत नाही बघ का? सारखा तुझा हा उभट चुचकुळा चेहरा मला पाण्यात भांड्यात जेवणात अरे फार काय पण या झाडूत पण दिसतोय बघ. तसंच झालंय बघ जिलाबी. अहो होय, हिचं नाव जिलाबी आणि माझं नाव लाडू. जिलाबी, तुझा हा चपटा मुपटा गोरा गुरगुरीत चेहरा मला जेवणाच्या ताटात, कालवणाच्या वाटीत, पाण्याच्या डब्यात, संडासाच्या डब्यात मी दिसतोय. तिथं काय बघायची जागा आहे का? तुला माहित नाही का, एकदा का संडासला गेलं का, संडासला खाली बसलं, डबडं जर पुढं असलं की त्या पाण्यात सुद्धा तुझं प्रतिबिंब मला दिसतं ग, आणि मग मला तिथंच जरा बरं वाटतं. मग आता काय करतो? मग आता असं करतो, या सरपंचाच्या कानावर तर आपले हक्क काही जाईना आणि तो आपल्या लगीन लावून काही देईना. आता सरपंचाची मज घेतो आणि पाटलाला ऐकतो आणि काढतो लगीन. लाडू आपल्या लगीन झाले ना म्हणजे येडा इद्र वागायचं नाही, भांडण तंटा करायचा नाही आणि घेतलेला हात हातातनं सोडायचा नाही. सवाई चतुरा वा 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 माझ्या मथुरा वा. कोण रे मथुरा त्या मथुराच्या? अगं मथुरा हे तीर्थस्थान आहे. अगं तूच माझी मथुरा, तूच माझी चतुरा, तूच माझी आई, मीच तुझा. चुकलं 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 चुकलं. मी मेला तुकाराव. सवाई चतुरा प्राण प्रिय करा एकदाच मजला. काबर एकदा काबर नाही एकदाच, नाही दोनदा नाही एकदाच. नाही बाबा दोनदा काय? काय म्हणतेस? हृदय धरा तुम्ही आले माझ्या मंदिरा, तुम्ही आले माझ्या मंदिरा, तुम्ही आले माझ्या मंदिरा, तुम्ही आले माझ्या अवचित जडली आपली नाती हो, अवचित जडली आपली नाती हो, ठेवा बाजूला सगळ्या गोष्टी हो, ठेवा बाजूला सगळ्या गोष्टी हो, छातीला अरे हो बापरे. भिडवा छाती, अरे छातीला हो बापरे. भिडवा छाती, मला याद सख्याची होती हो, मला याद प्रियाची होती, मला तुला हृदय धरा. या. या का तुझ्या बापाचा मालेवर या म्हणाला. कजूला म्हणली मग आम्हाला कजूला म्हणली मग तू. आम्ही म्हणलं दट्टू बुट्टू. अगं, तू म्हणती दाटू मुट्टू पण इकडं होतय ना उट्टू उट्टू. सवाई चतुरा प्राण प्रिय करा एकदाच मजला, सवाई चतुरा प्राण प्रिय करा एकदाच मजला, हृदय धरा तुम्ही आले माझ्या मंदिरा, 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 तुम्ही आले सवाई चतुरा प्राण प्रिय करा एकदाच मजला, सवाई चतुरा प्राण प्रिय करा एकदाच मजला, हृदय धरा तुम्ही आले माझ्या मंदिरा, तुम्ही आले माझ्या मंदिरा, तुम्ही आले माझ्या मंदिरा. वा 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 माझी बुलबुल वा. काही तुझा हा गोड गळा, जसा काही द्राक्षाचा मळा, काही तुझ्या हाताचा चाळा, जसा काही नदी काठचा लव्हाळा, काही तुझी ही चाल लागला तिरका खेकूड पळायला. काय तुझी ही चाल, असं वाटतं कुणाचा असावा हा मान. तुझ्याकडे बघून माझी होत्यात उलघाल उलघाल आणि कॅसेट ऐकणाऱ्यांची कमाल. बस बस पुरे करे, कवी लागून गेलास का काय मोठा? जिलाबी, तुझं माझं लगीन झालं म्हणजे माझी एक आठ आहे बा. आठ हो, कंची रे, कुटुंब नियोजन करायचं. ही काय भानगड? अगं भानगड बिनगड काय नाही, सरकारने जास्त पोरं होऊ नये म्हणून योजना काढली आहे. कसली? एकदा 2 पोरं झाली की कट 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 आणि कट कट कट. म्हणजे 3 पोरं झाल्या पण. अगं 2 3 हा. कशाला आणि हा शाणे, हम्म. सरकारच्या काही बाची खातात आमची पोरं, आम्ही पिकवतो
आम्ही खातो. त्याच्या आईचं भागाड आम्ही पिकवतो ना आम्ही खातो. अगं माणसं वाढली म्हणून काही जमीन वाढली का? आणि जमीन पीक देऊन देणार आहे कुठवर? बघ जरा, जिथं एक घर होतं तिथं 10 घरं झालीत. म्हणून काही एका एकराची 2 एकर होत्यात नाही. म्हणूनच मुलं थोडी असली म्हणजे संसारात गोडी असती. मुलं लई झाली म्हणजे ती एक हाकतय, दुसरं खातय, एकाची इजार कुणीकडे, दुसऱ्याचा लंगुट कुणीकडे. बरोबर आहे. 2 पोरं झाल्यावर आणि एक गंमत आहे. काय ऑपरेशन जरी नाही केलं तर दुसरी एक गंमत आहे. सांग ना. तुझा कान दे इकडून. कान हा, तुझा कुठे आहे? माझा कानवर आहे. मग माझा कुठे आहे? आम्हाला काय माहिती बायाची कानं कुठं असते ते. हे बघ जागेवर आहे. सांग. अगे परत एकदा सांग. परत एकदा सांग. बाजारात तुझा शहाणपणा. धनीर रानात न्यायची वेळ झाली. जाते मी घरात. जाऊ का लाडू? हा. लाडवा टाटा. धरला. लाडवा जाऊ. शाळेला जिलाबी गिरी निघून आणि हमीद भाई मध्ये गावलाय. जाऊ द्या, त्यांनी तरी कवा उपास सोडायचा. माझी पद्धत अशी, येळेला केळण वनवासाला शेताफळ. नाही मिळाली बागायत हान जिराईत. राम राम मंडळी, ओळखलं आम्हाला? अहो तसं ओळखायला यायचं नाही. म्हणतात ना, निवड करून सांगितल्यानंतर ओळखायला येतं. अहो म्हणतात पक्षात कावळा आणि जनावरात कोला, तसाच माणसात नाही. तोच आहे बघा मी. अहो काय सांगायचं, गळ्यात धोपटी अडकवायची, एखादं पोतडं घ्यायचं, बाजूला कुठं तरी एखाद्या चौकात बसायचं, माणसांच्या दाड्या आणि डोक्या खरडीत. पर सरपंचाची मेहरबानी म्हणायची. अहो अंगठे बहादूर गडी मी. अहो रानात पाहिलं तर नाही शेतीबाडी, आणि गावात पाहिलं तर नाही नीट झोपडी, आणि त्यातून अनाडी गडी. अहो सरपंचानी मला चेअरमन बनवलं की. नाहीतर आम्हाला जवळ कोणी बसू देत नव्हतं बघा. आता शेजारी खुर्ची बसायला देतात. नाही नाही, अहो त्यांच्याकडे जायला पाहिजे, कारण त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याचा खून झालाय म्हणतात. तिकडे गेलं पाहिजे, त्यांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे. ही सरपंचाची मेहरबानी. निदान आपण तिथं राहायला पाहिजे हो, थोडा वेळ दुःखात सहभागी व्हायला पाहिजे. बरं येतो. सरपंच. हा, कोण आहे? राम राम. राम राम. या या पिलाजी. नाही चुकलो, चेअरमन साहेब या. हा. आता कशाला लाजवताय? अहो तुमच्याच मेहरबानीने आम्हाला ही खुर्ची मिळाली, नाही तर आम्हाला जन्मात तरी मिळाली असती होय. नाही नाही, आता असं बोलायचं नाही. हे पहा, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही सर्व पुढाऱ्यांचा हे ठरवलंय का गाय गरीब सर्व मारायचे. नाही नाही नाही. मग तुमच्या गोरीगरिबांच्या अंतकाळात शिरायचं आणि तुमचं सुखदुःख जळून पाहून घ्यायचं, जळून घ्यायचं. हा, का बरं का आला होता? अहो ते बायजा हक्काचं समजलं का नाही? फार वाईट झालं वाईट वाईट. चेअरमन साहेब, माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा कुणीतरी का अज्ञात दिसमानं खून केला बघा. वाईट वाईट वाईट. माझी बहीण विधवा झाली. खरंय कुंकू पुसून शेण आवडीची पाळी तिच्या नशिबी आली. खरंय खरंय. हा, पण मी म्हणतो, माणसाचा माणसाने खून करायचा काही अक्कल बिक्कल आहे का त्याला? हो काय, पैशा करता इष्टीटी करता माणसाचा खून करायचा म्हटल्यानंतर चांगलं नाही. सरपंच, मला जर सापडला ना, खेटराने त्याचं टाळकं सांगतील बघा. चेअरमन साहेब, सापडला तर चोर, नंतर पाचारून चोर. वय वय. तो जर सापडला नाही तर आपण त्याचा काय तपास करणार? खरंय खरंय. ठीक आहे, डिपार्टमेंटच्या तपासात आहेच. परंतु हा खून झाल्यापासून मला सारखं तालुक्याला जिल्ह्याला सारखं हेलपाटे घालू लागतात. हो खरं आहे की. अहो खर्चाचा बोजा फार वाढला गेला. हा वाढला. अहो परवाला भुईमुगाच्या वावरात तुम्ही माझ्याकडनं चेकबुकावर सही घेतली, त्याच्यावर तो सोसायटीचा 10,000 रुपये काढले तुम्ही. हे रे भाद्रा. आणि मग एवढा खर्च कशावर चालला या? अहो ती द्यायची कधी? देऊन टाकू केव्हा तरी. चेअरमन साहेब, माझ्या तोंडला रक्त आहे, मी जरा दुःखात आहे. डोक्यावर जर खांद्यावर आले की तुमचे पैसे दिलेच म्हणून समजा. बर बर बर, विसरू नका म्हणजे. पण ते काय झालं, सारखे घरी मोठे मोठे अधिकारी हेलपाटे घालतात. तेव्हा म्हटलं सोसायटीत काय धान्य वगैरे आलंय का?
धान्य धुन्य काय नाही हो. अहो गहू नाही, तांदूळ नाही, ज्वारी नाही, बाजरी नाही, काही नाही बघा. अहो सकाळी फक्त 7 पोती साखर आली आहे. 7 पोती साखर. हा. अजून वाटायला हिशोब म्हणजे तुला केलं अहो नसेल. ते मास्तरच्या हातात वाट भाई. बरोबर आहे. माझ्या हातात काय त्यातलं हा, समजतंय तर- काय मला. काय सांगू तुम्ही. हा हा. तर आपले काय सारखे मोठे मोठे अधिकारी घरी हेलपाटे घालतात. चहा पाण्याचा खर्च आवाढावी वाढलाय. तेव्हा म्हटलं इकडे तिकडे काय बघताय हो. काय तसं नाही हो, भिंतीला कान असतात. एक साखरेचं पोत एक देखील आमच्या वाड्यावर पाठवून मागच्या दाराने. साखरीचं पोत मागच्या दारानी. अहो पैसे देऊन टाकू केव्हा तरी. केव्हा तरी. हे बघा सरपंच, तुम्ही काही म्हणा, परंतु मास्तरच्या विचाराशिवाय मला काही देता येत इलाज नाही नाही. बघा. हा. अरे मी गावचा सरपंच राणूजी रानबोके आणि तो सोसायटीचा चेअरमन पिलाजी पतंगी, या 2 माणसाच्याच मतानं त्या मास्तराला चालावं लागणार आहे. अहो झालं 2 माणसाच्या मताने म्हणजे काय सर्व गाव चावून खायचं होय. हे कोणा बी कळू द्यायचं नाही. म्हणून म्हणतोय एक साखरेचं पोत येऊ दे की वाड्यावर मागच्या दारानं. नाही जमायचं. चेअरमन राणूजी रानबोके म्हणतात मला एक साखरेचा पोता. वय वय मागच्या दाराने. नाहीतर हद चकवाट पार गेल्याशिवाय राहणार नाही. एक साखरेचं पोत मागच्या दाराने. अहो पैसे देऊन टाकीन केव्हा तरी. काय माकडासारखं दाती चाकते. एक साखरेचं पोत मागच्या दाराने. नाही 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 नाही. अहो हा वाईट माणूस आहे हा. हा? नाही म्हणलं तर एकदम चाकू काढला आणि हिथं लावला. नाही जमायचं. अहो ही मास्तरच्या कानावर गोष्टी टाकायला पाहिजे हो. नाहीतर हा तर मला नमुन्यावारी घालविल. हा नाही 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 नाही. लवकर जायला पाहिजे. खात्यानं कृपा केली आणि या महागुंड लोकांच्या गुंडवाडीत माझी नेमणूक केली. आज 20 वर्ष मास्तरकी करीत आलो, परंतु असलं विचित्र आणखी चाप्टर लोकांचं गाव मला कुठंच आढळलं नाही. असो, जगात श्रीमंत माणूस परका जरी असला तरी तो पैशामुळे आपलासा वाटतो. अपूज्य असलेला माणूस पैशापुढे त्याला पूज्यच म्हणावं लागतं. वा रे पैसा, धन्य तुझी. पैशासाठी माणसाला ज्याच्याकडे जाऊ नये त्याच्याकडे जाण्याची पाळी येते. पैशासाठी माणूस स्मशानातही जातो. अहो फार काय, पैशासाठी माणूस जवळच्या नातलगाचा खून करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. ही सारी पैशाचीच किमया आहे. पैसा असला म्हणजे म्हाताऱ्याला तारुण्य प्राप्त होतं. पैसा नसला म्हणजे तारुण्याला म्हातारीची काळा येते. आणि एकदा का माणसा जवळचा पैसा संपला म्हणजे माणूस अगदी वाळलेल्या पातोळ्यासारखा हलकट बनतो. ही सारी पैशाचीच किमया आहे. पैशासाठी कुणी त्या काळवाडीच्या पाटलाचा खून केलाय. पैशासाठी पिलाजी पतंगे याच्या दिवसा डोळ्यात धूळ फेकून सोसायटीचे सरपंचाने 10,000 रुपये गळून टाकले आहेत. बिचारे नाव्याने कुठून भरायचे ते 10,000 रुपये? का पोरे विकायची? ओ माणूस श्रीमंत झाला म्हणून गरीबाला कधीच गळून टाकू नये. काय कर्तव्य आपल्याला या भानगडीशी? चेअरमन साहेब आले म्हणजे हा सारा हिशोब त्यांच्या ताब्यात देतो आणि मी या लपड्यातून मोकळा होतो. कारण ही असली अफरातफर शिक्षकी पेशाला शोभणार नाही. कारण शिक्षक या पेशाला कलंक लागणारं कृत्य तरी माझ्या हातून होणार नाही. मी त्यांच्याच घराकडे निघालोय. लगेच त्यांच्या हिशोब ताब्यात देतो आणि मी मोकळा होतो. राम राम गुरुजी. या 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 चेअरमन साहेब, राम 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 राम. छान. कुठं निघालाय? हो निघालो की. अहो लय तुमची धडपड बघा. हा तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून पुन्हा तालुक्यापर्यंत, तालुक्यापासून तर पुन्हा गावापर्यंत. अहो सारखी धडपड तुमची. एवढं गावाकरता तुम्ही झटताय परंतु गावाचं लक्ष तुमच्याकडे नाही बघा. चेअरमन साहेब, हा. एवढे प्रयास करून सुद्धा काय उपयोग आहे का? हा गावात सुधारणा केली, होय. गावात तालुक्यात पहिल्या नंबरचं बक्षीस मिळवून दिलं, होय, होय. पण गावातल्या दुहीनं आणि ती निवडणुकीनं गाव पुन्हा नाचलाय बघा. असंच बघा. हेच खरं आहे. अहो तुम्हाला काय सांगायचं म्हणतात ना, दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचाच लाभ. ते माझ्या लक्षात आलं. हा. कारण तुमच्या साह्यामध्ये गुंतवून सोसायटीच्या पैशाचा अपारपणा करायचा, सोसायटी खाली आणायची, गरीबाला तोपेच्या तोंडी द्यायचं आणि आपण मात्र गादीवर लोळायचं. अहो आज सकाळी मी तिकडे गेलो होतो त्याच्याकडे, कारण त्याच्या बहिणीच्या नवऱ्याचा खून झालाय म्हणून म्हटलं दुःखात सहभागी व्हावं.
त्याच्याकरता तिकडे गेलो तर मला विचारतो, म्हटलं लई माणसं यायला लागलेत, पोलीस, फौजदार, मामलेदार, कारकून, अव्वल कारकून, सारी सरकारीच माणसं यायला लागली. म्हटलं लई खर्च आवडहवे वाढलाय. मला म्हणतो कसा जरा इकडं तिकडं बघून, आज सोसायटीत काही धान्य धुन्य आलंय का? मी भोळा माणूस. मी म्हटलं बाबा काही धान्य धुन्य काही नाही, गहू नाही, तांदूळ नाही, ज्वारी नाही, बाजरी नाही, काही नाही, फक्त सकाळी 7 पोते साखर आली बघा. असं म्हटल्यावर म्हणतो कसा, एक साखरीचं पोतं. एक साखरेचं पोत? हा, पाठवा की मागच्या दाराने. पाठवा की मागच्या दारानं? हा. मी म्हटलं मला काही जमणार नाही. अहो हा हिशोब टिशोब सर्व मास्तरच्या हातात आहे, मला काही जमत नाही. मग म्हणतो कसा, अहो मास्तरचं काय घेऊन बसलाय, आपण दोघं आहो की, मी चेअरमन, तुम्ही चेअरमन आणि मी सरपंच, आपल्या दोघाच्याच विचाराने मास्तर काय करणार आहे. म्हणलं नाही बाबा आपल्याला नाही जमायचं. मग नाही म्हटल्यानंतर त्यांनी खटक्यान रामपुरी खोलला, चाकू असं? हा इथं लावला. मग म्हणतो जमतंय का नाही? म्हणजे जमतंय जमतंय. असं आहे बघा. चेअरमन साहेब, अहो रक्ताला चटावलेली माणसं आहेत, ह्यांना याच्याशिवाय दुसरं काहीच गोड लागणार नाही. असं करा, मी तुमच्याच घराकडे निघालो होतो, घरी झाली तुमची गाठ पडली. हा हिशोब तुम्ही सर्व तुमच्या ताब्यात घ्या. अहो हा काळा बाजार माझ्या बापाच्याने होणार नाही. तेव्हा म्हणतो हा सर्व हिशोब तुमच्या ताब्यात घ्या आणि मला ह्या लपड्यातून मोकळा करा. मास्तर, अहो मला काही हिशोबाचं जमतंय होय. अहो म्हणतात ना, करासई तर लावाशाही अशातली माझी भानगड, आणि मला यातलं काय समजणार आहे बघा. काही समजणार नाही. एवढा हिशोब तुमच्याकडेच असू द्या म्हणजे बरं. हे बघा चेअरमन साहेब, तुम्हाला ज्या वेळेस ही चेअरमन पदाची जागा मिळाली ना, त्यावेळेस तुम्ही या जागेचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. आता मला काही सांगू नका. हे बघा, रात्रीचे 8 वाजले, चौडीत लोक माझी शाळेसाठी वाट पाहत असतील. हा घ्या हिशोब तुमच्या ताब्यात आणि मला जाऊ द्या. येतो म्हटलं. मास्तर, राम राम. मास्तर, अहो मास्तर मरण लिहत मी. अहो ह्याचं काहीतरी करा. मला काही लिहायला येतंय का वाचायला येते बघा? काही येत नाही मला. बरं बरं, तुमचं बोलणं माझ्या लक्षात आलं. तुम्ही असं करा, उद्या सकाळी माझ्या घरी या, म्हणजे आपण बसून याच्यावर सविस्तर चर्चा करू आणि याच्यातून काय तो मार्ग काढू. पण आता मला जाऊ द्या. नमस्ते. नमस्ते. काय म्हणाव, मास्तरही गेला निघून. अहो हिशोबाचं टिशोबाचं समजाना काही होईना. हो की बेट्या, चेअरमन हो, लय चेअरमन व्हायची हौस तुला. अगं शेजारणीने दिली बरं, उठ ग म्हातारे नवरा कर, अशातली गोष्ट माझी. नाही 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 नाही, मास्तरच्या बाईकडे गेलं पाहिजे. अहो त्या बाईचे पाय धरल्यानंतर ती बाया मास्तरला काही 2 गोष्टी समजावून सांगेल आणि मग हिशोबाचं काहीतरी मेळ बसेल. नाहीतर मी याला असाच. बोलता बोलता 4 वर्षे निघून गेली, पण धन्याचा खुनी अजूनपर्यंत काही सापडला नाही. आज भाऊबीज. माझ्या लाडक्या भावाला ओवाळायचं आणि मनात असणारं ते मागायचं. नाहीतरी माझा भाऊ माझ्या शब्दाबाहेर मुळीच जाणार नाही. अगं वहिनी, ए वहिनी, काय म्हणता सा? काय म्हणतासा म्हणजे काय करताय तुम्ही लोक? अहो घरात काम करत होतो. कसली कामं? आज ठाऊक नाही का, आज भाऊबीज आहे. आज मला माझ्या दादाला ओवाळायचं आणि मनात असणारं मागायचं. होय होय, ते सगळं लक्षात आहे माझ्या. पण हे बघा वंश, तुम्हाला आताच सांगून ठेवते, काय मागायचं असेल ते आजच मागा. आजचा मोका हुकला तर परत वर्षभर विचार करत बसाल. छे छे, मी कशाला विचार करते, पण माझा भाऊ मला दिल्याखेरीज राहणार नाही. असं करा, चांदीचं ताट, चंदनाचा पाट, रांगोळी काढा. बरोबर. अरे लाडू, ए लाडू, दीपकला कपडे घाल. काय आलो? मी तुला एकट्याला ओ दिली. हो बाईसाहेब, पण मी 4 दालनात होतो. पहिल्या दालनात म्हणलं वो, दुसऱ्या दालनात जी, तिसऱ्या दालनात काय, चौथ्या दालनात. एका शब्दात एका वेळेत इतकं कसं बोलतोस रे? असं कर, दीपकला कपडे घाल आणि दादाला पाठवून दे. आता जातो, दादाला कपडे घालतो, दीपकला घेऊन येतो. दीपकला कपडे घाल आणि दादाला बोलून आण. अहो तेच ना, दादाला कपडे घालायचे, दीपकला आणायचं. दादा आंघोळीला बसले, त्यांना भोंगळा आणू का मग? तू काय बोलतोयस? तू काय बोलतोयस? अहो दादा आंघोळीला बसलेत ना, त्यांना तसंच आणू का? अरे मग असं म्हण की दादांना कपडे नेसून बोलवतो आणि दीपकला कपडे घालतो. चालेल, तुम्ही तसं करा. असं कर. काय काय झालंय आपल्याकडे? अहो सगळं केलंय मी.
कानावलं केलं, हातावरलं केलं, बोटावरलं केलं, नाकावरलं केलं, याच्यावरलं केलं, त्याच्यावरलं केलं. याच्यावरलं त्याच्यावरलं काय जिलाबी केली, जिलाबी खाऊन टाकली. एवढी जिलाबी खाल्लीस? कोणती? कोणती जिलाबी खाल्लीस? अहो ती टुळ्याची, तुम्हाला काय वाटलं ती 2 पायाची? अहो ती माझ्या 7 पिढीला तरी सरळ का? तुझा नेमच नाही बाबा. पटेल, ओ पटेल, पाटील, अक्का आज रे खुशी दिसतेस. अरे खुशीत म्हणजे काय दादा? आज भाऊबीज नाही का? तुम्हाला कळत नाही का? चायला. आज 20 भाऊ आहे. अड्या उलट झालं सगळं. अहो ते भावानं बहिणीला हा, हे ववाळायचं. बरोबर आहे. आज भावानं बहीण. अरे हे सुद्धा उलट झालं. माझ्या लसक्यात नाही. बोल नकोस. बरोबर आहे अक्का आज भाऊबीज. पण ह्या गावातल्या प्रत्येक गोष्टीच्या कारणावरनं मला लक्षातच राहत नाही काय आहे घरी ते. बरं झालं निदान तू घरात तरी होतास. बैस हा, बरं, ठीक. वेळ नको. तुम्हाला खुचरी देऊ? हा का नाही खुर्शी म्हण. हा. अरे 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 हे आता पडले असते का नाही? हा हाता पडलं असतं ना. बसता वेळेस नेमका खुर्ची उचलून पाहू घेतोस तू. बाईसाहेब पाहिलं का? सॉरी किती खुशीत आहे. अरे हा आज खुशीत गाजरे खातात. कमरं खातोय. आहा वा वा. हा. तुमचं हे दृश्य पाहून बाईच्या हातात पंचारती, तुम्ही पाटावर बसलेला, हो, हो. तुम्हाला तो कुंकुमाचा टिळा. हो, हो. आहा मला गाणं आठवलं. काय रे म्हणून हो. सोनियाच्या ताटी उधळी ना युती, सोनियाच्या ताटी उधळी ना युती, ओवाळी ते भाऊ राया न्याहाण्या मान्या बस 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 बस. सगळ्या गाण्याची चव घालवलीस. लाऊड स्पीकर बिघडलाय. कशाचा बिघडलाय अक्का. हा, ए जा ती घडी घेऊन ये. ती कालची हा, कालची. ही घ्या. अरे, 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 ही गोधडी कशाला. आमची या गोदडीची गाडी तुम्ही मला काल आणली ना? ही नाही परवा एवढ्याच जो 750 रुपयाचा शालू आणला ना. अरे हा परवा येवल्यातून आणलेला आपण जुना 750 रुपयाचा शालू, आपलं नवा नवा. हा घ्या शालू. अक्का धर. शालू नको, माझ्या जिलाबी नको. अरे 750 रुपयाचा शालू मोडकर नेला. दादा तुला शालू नको ना. हे पैसे घे. छे छे. पैसे बी नको. मी ठेवले खिशात. मला माहिती आहे पैसे सहित बेपत्ता पैसे. हा. दादा आज तुझ्या लुगड्याची बोळवण नको, सोनं नको, नाणं नको, पैका नको, काही नको. पण अक्का असं जर नको म्हणशील आणि हे तार तुझं जर कामा गेलं तर माझ्या 7 पिढी नरकात जातील. हवं असं नाही रे. मग? आज जे मी मागणार आहे ना तिला येणारच. अक्का तू काही वाटेल ते माग. तुझा हा सक्का भाऊ एका पार तो द्यायला तयार आहे. खरंच. हो. मग दे की तुझं काळीच. काळं स्वप्न मागणं असतं का ग. ठीक माझं काळीच पाहिजे ना तुला. अक्का ठीक तेही मी द्यायला तयार आहे. लाडू उचल ती फरशी आणि असं सफाईला वर कर की माझ्या काळजाचा तुकडा अक्काच्या ताटात. हे! अहो तुम्ही म्हणले ना काळजाचा तुकडा पाडायचा. पडा पडा खाली पडा. मला तुमचा काळीच काढू द्या. बाईंना देतो काळीच आणि मांडीचं मटान मी घेतो. बरं झालं दिवाळीच्या मुहूर्तावर मटान खायला. अगं तुला दादा? काळीच पाहिजे ना. असं काय रे अभद्र मग? सणावाराचं. तुझं काळीच म्हणजे तुला अर्थच समजला नाही. बघा काय? ना दादा किती वीरभद्र आहेत. किती अरे वीरभद्र का काय अभद्र. वीरभद्र. हा दादा तुझं काळीच, तुझ्या काळजाचा तुकडा म्हणजे तुझी रोहिणी माझ्या दीपकला दे. अक्का अगं हे काय मला कळत नव्हतं. माझी रोहिणी तुझ्या दीपकला. अगं मला गायचा चारा गाढवाला चारायचा नाही. हा, आम्हाला त्या गाईचा चारा या गाढवाला नाही चारा. तुझ्या गाढवाला. कोणता गाढव? अरे अशी एक म्हण आहे. अशी एक म्हण आहे. हा म्हण आहे. अक्का तुझ्या एवढ्या मोठ्या एस्टेटीवर मी दुसऱ्या कोणाच्या पोरला प्रपंच करू देणार आहे का. नाही आजच मी माझी रोहिणी तुझ्या दीपकला दिली. अगं दिली म्हणून काय विचारतेस. जवळ जवळ दिली. काळवाणी आणि उंडावाणी जवळ जवळ आहे. हा बघितलं तर 4 मैलाचं अंतर आहे. देऊन टाकली. घे माझं हे वचन. दादा आज माझ्या काळवाडीतील शंभू महादेवाची जत्रा आहे. त्या जत्रेला जा आणि देवासनी नवस कर. देवाला म्हणावं 4 वर्ष झालं धन्याच्या खुणाचा काही तपास लागला नाही. वर्षभराच्या आत जर खुण्याचा तपास लागला तर 10 किलोचा घंटा बांधीन मला देवळात येऊ.
अक्का, तुझ्या नवऱ्याचा खून होऊन 4 वर्ष पूर्ण झाली, परंतु खुनी सम सापडला नाही बेटा. सापडला तर त्याला केळासारखा उभा सोडीन, काकडीसारखा ताडकन फोडून खाईन, पण तशी वेळच येत नाही. तो म्हणतेस तर असा जातो आणि असा येतो. मला विधाताला रे येऊ द्या गिरण, मला विधाताला रे येऊ द्या की, आणि काठीनं मुसळ घेऊ द्या ए लाड्या, हे काठी ठीक आहे मारामारी करायला, पण हे मुसाळ कशाला? मुसाळ बरे टेचायला. काय नको, असा जातो आणि असा येतो. बाई लय चांगलं केलं. आता तुम्ही दीपक भाऊचं ना रोहिणीबाईचं लगीन ठरवलं, आता जरा माझा विचार करा ना. अरे तुझा काय विचार करायचा? लग्न ना अजून 10 वर्ष दाव. आता का माझा मीटर जळाल्यावर लग्न करतात अरे का पण काय? ती जर जिलाबी तुझ्याशी लग्नाला कबूल नाही तर उगीच कशाला गोटा घोलतोयस रे? बापरे, या बायांना काय करावं? बोलता बोलता निघून गेल्या आणि 10 वर्षाचा अवधी दिला. अहो तोपर्यंत तर माझा मीटर जळून जाईल. आता माझ्यासारखी गत या कॅसेट ऐकणाराची कुणाची तरी झाली झाली आज तिथं माझा नाही इलाज आहे बाबांनो. आज गावची यात्रा, गावकऱ्याचा एकाचाही तपास नाही. मी गावातला तमाशा ठरवून आलो. राम राम. कसे काय आले सगळे अगदी मंडळी? व्यवस्थित. अरे पण ती नाचणारी नारी अहो नाही. नाचणारी नाही, पण आबाला हाका मारून घ्या ना पहिले. आबाला आबाला बोलवायला घ्या पाहिजे. आवाज देऊन. आबा बाबा राम राम. राम राम. काय भाऊ, कसं काय चाललंय तुमचं? अहो सगळी तयारी झाली. बरं, यात्रेची तयारी झाली? अहो शबीना मिळून आला, सगळं झालं, पण अजून त्या तमाशगिराचा तपास नाही. अहो, मग राहिले काय बाकी आता? अहो तमाशावाले अजून आले की नाही पाय? म्हणजे गावात मेन गोष्ट हीच राहील नाही का? हा, बोलवा. अरे तमाशावाल्याला मी पैसे देऊन आलोय, ते चावडीत बसले आहेत, त्यांना हाक मारून घ्या. बोलू ना नको मग. ए तमाशावाल्यानं, अरे चला लवकर. ए तमासखोर, अरे लवकर या, इकडं माणसं तुंबल्यात. अरे तमासगीर म्हण. हा थांबल्या थांबल्या. राम पाटील, राम 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 राम. हो किती वेळ दम काढायचा? अहो मेकअप करायला नको का? राम राम. अहो राम राम. आलात का सगळे? हो आता असा गाण म्हणतो की सगळे माणसं उठून गेले पाहिजेत. कशाला? आणखीन गावात ना माणसं आणायला. आता असा आवाज म्हणल्यावर तू गगन साधा म्हणणार आहे का? माझा आवाज हा? लता मंगेशकरने दत्तक मागितला होता. नाही मागितला आता असं. लता मंगेशनं नसन मागितला, एखाद्या रेड्यानं मागितला असन तुझा आवाज. बरं, पोरेंचा आवाज ऐकायचा हो ना. का? हे पोरे, अगं कर के सुरुवात. ए ढोल्या, अरे ठोम्यासारखा काय गबू भरायला? आणखी कचा 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 कचा. रेखा कराचा मिठी तनु सिनली सख्या तुमच्या राया तुमच्या नैनात छाया सख्या तुमच्या नैनात छाया दिसली सख्या तुमच्या नैनात छाया सारच शुक शुक इकडे तिकडे सारच शुक शुक काळीज माझ करत धक धक काळीज माझ करत धक धक सावरुक मी माझा शोक सावरुक मी माझा शोक अवखळ तुमच्या चंचलते अवखळ तुमच्या चंचलते